राज्यामध्ये पीक विमा योजना बंद होणार नाही, ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे असं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली असून ज्यांना मिळाली नाही त्याबाबत चौकशी करू, चौकशीनंतर त्यांना देखील भरपाई मिळणार असं कोकाटे यांनी म्हटलंय। कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही, त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल, काही सुधारणा केल्या जातील, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील। वाशिम जिल्ह्यामधील वनोजामध्ये अनेक शेतकरी संत्रा बागेच्या लागवडीकडे वळले, यामधून त्यांना चांगलं उत्पादन मिळतंय। भूर इथल्या गोपाल देवळे या शेतकऱ्यानं आपल्या 8 एकर शेतामध्ये 6 वर्षांपूर्वी संत्रा लागवड केली होती, यामधून त्यांना आता 48 लाखांचं उत्पन्न मिळतंय, त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलंय। 1400 झाडावर संत्र्याचा माल आलेला आहे आणि हा माल उत्ता दिलेला आहे उदळा, तर हा 48 लाख रुपयाले हा संत्र्याचा बगीचा विकलेला आहे। आणि संत्र्याचं नियोजन जर म्हटलं तर जीवामृत, रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीनं शेती करत असतो। शेतकऱ्यासाठी सांगायचं म्हणलं तर शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावं। आज रोजी साधारणतः 3400-3400 हेक्टरवर संत्र्याची लागवड झाली आहे, त्यापैकी 1870 हेक्टर एवढा संत्रा उत्पादनक्षम असून बहुतांश क्षेत्र संत्र्याचं वनोजा या गावात आहे। वनोजा या गावातील शेतकरी जवळपास 80% शेतकऱ्याच्या शेतावर संत्रा हे पीक घेतले जाते। संत्रा हे पीक घेताना सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही तंत्रज्ञानाची सांगड घालून इथला शेतकरी शेती करतो। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर बेदाणा दरामध्ये प्रत्येकी किलो सरासरी 40 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे यंदाचं वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचे संकेत आहेत। गतवर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला, त्यामुळे द्राक्षांच्या उत्पादनामध्ये घट झालेली, याचा परिणाम आता बेदाणा उत्पादनावर देखील झालेला आहे। त्यामुळे यंदा बेदाणा निर्मितीमध्ये देखील घट होणार आहे। सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये असणारा बेदाणा बाजारात दाखल होतोय, याचा दर दिवाळीपर्यंत 220 ते 250 रुपये प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। देशात 640 लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झालाय, यामध्ये गहू, मका, हरभरा आणि भुईमुगाची लागवड वाढली आहे, तर ज्वारी, बाजरी, मोहरी आणि मसूरची लागवड कमी प्रमाणात आहे। हरभरा आणि गव्हाची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% वाढली, तर मक्याची पेरणी तब्बल 9% वाढली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याच्या दरात चढउतार झालाय। कांद्याची आवक वाढल्यानं सरासरी 2000 रुपये क्विंटल इतका भाव सुरू होता, मात्र बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा आल्यानं त्याचा दर 4000 रुपये क्विंटलच्या घरात गेलाय। येत्या काळात बाहेरील राज्यातून येणाऱ्या कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा 500 रुपयांनी दर वाढण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळते। येवला तालुक्यातील शेतकऱ्याला झाडावरनं टोमॅटो काढणीचा खर्च 50 रुपये प्रति कॅरेट येतोय, मात्र बाजारात याच टोमॅटोच्या कॅरेटला 20 ते 30 रुपये इतका दर मिळतोय। त्यामुळे टोमॅटो न तोडता तसंच झाडावर ठेवण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतलाय आणि या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला तालुक्यातल्या नागडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांनी चांगला टोमॅटोचा प्लॉट आता टोमॅटो विना काढता सोडून दिलेला आहे। काय कारण आहे नेमकं हे तुम्ही टोमॅटो सोडून दिलेले आहेत? टोमॅटो सोडून दिलेले असं कारण झालंय की त्याला भावच नाही। भाव आहे तर त्याला 5 रुपये 6 रुपये किलो, कम से कम या भावाचे रेट पाहिजे 30-40 रुपये किलो या दराने तरी शेती परवडेल, अन्यथा परवडणार नाही। किती एकर क्षेत्रावर तुम्ही टोमॅटो केलं होतं आणि किती लागवड खर्च आला होता? आपलं टोमॅटो प्लॉट 1.5 एकर आहे, याला खर्च आलाय असं बांधणीला 50,000 रुपये खर्च आलेला आहे। आपलं खादीचं मेंटेनन्स वेगळं, फवारणीचं मेंटेनन्स वेगळं, असं एकूण त्याचा खर्च झालेला आहे 1.5 लाख रुपये। मग आता तुमचा एवढा चांगला प्लॉट लागलेला आहे तरी तुम्ही का सोडून देताय? मग त्याला मजुरी इतकी लागू राहिली, 25 रुपये कॅरेट तोडायला आणि 50 रुपये कॅरेट मार्केटमध्ये विकल्या जाऊ राहिली। याला बाजार नसल्यामुळे काय करणार शेतकरी, म्हणून तुम्ही प्लॉट सोडून देताय। म्हणून आपण हा प्लॉट सोडून देऊ राहिले। बाजारामध्ये टोमॅटो 20 रुपये कॅरेटने विकला जातोय आणि तोडण्यासाठी 50 रुपये कॅरेटचा खर्च मजुरांसाठी येतोय, त्यामुळे या शेतकऱ्यांना हा प्लॉटच सोडून देण्याचा आता निर्णय घेतलेला आहे।
सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.